अशी अपेक्षा आहे. तोवर जनतेच्या कोर्टात आमचा हा चेंडू आहे. जनता वाली आहे. जनता हा निर्णय घेणार आहे की आम्ही करतोय ते चूक करतोय, बरोबर करतोय, आणि एक संधी आम्हालासुद्धा मिळावी अशी जनतेची अपेक्षा. आम्ही वारंवार लोकशाही मराठीच्या माध्यमातून प्रत्येकाला, आम्ही फक्त सरकारलाच प्रश्न विचारले नाही आहेत, आम्ही जे या व्यवस्थेशी संबंधित आहेत त्या प्रत्येकाला जबाबदार धरण्याचं काम इथे आम्ही केलेलं आहे. आणखी आपल्यासोबत काही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तिकडे आपण जाऊ. अमोल कोल्हे आहेत आपल्यासोबत, खासदार, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. अमोलजी, लोकशाही मराठीवर तुम्ही नुकतेच आमच्या कार्यालयात येऊन गेला होतात. आमची भूमिका आम्ही नेहमी मांडत असतो, अगदी भक्कमपणे मांडत असतो. एक कारवाई आमच्यावरती करण्यात आली. मागे 72 तास आम्हाला बंदी होती. आता आमच्यावरती 30 दिवसांसाठी ही बंदी आहे. आम्हाला 30 दिवसासाठी लायसन्स आमचं सस्पेंड करण्यात आलं आहे. तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि खरं तर फ्री प्रेस इंडेक्समध्ये भारताचा जो क्रमांक वारंवार घसरत चाललेला आहे. म्हणजे एकीकडे माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असं म्हणायचं, आणि लोकशाहीसारख्या एका महत्वाच्या चॅनलला जे निरपेक्षपणे सरकारला आरसा दाखवू पाहतं अशा चॅनलवर जर ही बंदी घातली जात असेल तर मला वाटतं की माध्यमांच्या स्वातंत्र्याचाच हा गळा घोटण्याचा प्रकार आहे आणि एकूणच लोकशाही प्रणालीसाठी हे अत्यंत घातक आहे. म्हणजे यातून केंद्र सरकार हा इतर चॅनल्सला काही संदेश देऊ इच्छितं का, किंवा सगळ्याच माध्यमांना या पद्धतीने एक संदेश दिला जातोय का, हाही प्रश्न चर्चेला जाणं फार गरजेचं आहे. आणि एकंदर ही कारवाई अत्यंत दुर्दैवी आहे की माध्यमांचं जर अशा पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर संकोचलं गेलं, जर ही गळचेपी करण्यात आली तर माध्यमं कधीच ही समोर त्यांची बाजू मांडू शकणार नाहीत. हे दुर्दैवी आहे. आणि विशेषतः असं होतं की सत्ताधारी पक्षातल्या एखाद्या नेत्याविषयी जर बातमी आली तर हे होतंय का, हाही प्रश्न यातून चर्चेला जाणं गरजेचं आहे. पण तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला प्रेस फ्रीडम इंडेक्सचा, त्याच्यात भारताचा क्रमांक वारंवार घसरत चाललेला आहे. ही फार, माझ्या दृष्टीने, मी पत्रकार म्हणून काम करतो, मी भारतात आणि परदेशातही पत्रकारितेचा अनेक बघितले प्रकरणं ही सगळी. भारत त्या दृष्टीने पूर्वी भारतात पत्रकारिता करणं हे नेहमीच अनेकांसाठी एक स्वप्न राहिलेलं आहे. या देशामध्ये अनेक मुद्दे मांडण्यासारखे आहेत. पण केवळ तुम्हाला या गोष्टींमुळे काही तांत्रिक बाजू दाखवून तुम्हाला काम करण्यापासून रोखणं, याविषयी एक लॉ मेकर म्हणून, एक कायदेमंडळाचे सदस्य म्हणून तुम्ही काय भूमिका मांडाल अमोलजी? या आधी सुद्धा संसदेत सुद्धा ही भूमिका मांडलेली. यापूर्वी सुद्धा कोविड काळामध्ये एका वृत्तपत्राच्या कार्यालयांवर सरकार विरोधी बातम्या दिल्या म्हणून धाडी पडल्या, तर ही बातमी ही आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळेच लॉ मेकर म्हणून हे फार महत्वाची गोष्ट आहे. कारण जर माध्यमांना स्वातंत्र्य नसेल तर विरोधकांचा आवाज पोहोचवणार कोण? म्हणजे सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड मोठी प्रचार यंत्रणा आहे. या प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांचं म्हणणं पोहोचवलं जातं आणि अशा वेळी माध्यम, निष्पक्ष माध्यम हे विरोधकांसाठीच एक फार महत्वाची गोष्ट असते. विरोधकांच्या बाबत या विरोधकांचा आवाज पोहोचवण्यासाठीच एक फार मोठं साधन आहे. आणि ही जर गळचेपी झाली तर विरोधकांचा आवाजच पोहोचवला जात नाही. म्हणजे आपण काही 2014 पूर्वीचं जर माध्यमांचं एक भूमिका बघितली तर या पद्धतीने विरोधकांचा आवाज हा सातत्यानं पोहोचवला जात होता. 2014 नंतर तितक्या प्रभावीपणे विरोधकांची जी बाजू आहे ते मांडण्याचं स्वातंत्र्य माध्यमांना आहे का, ही फार महत्वाची बाब आहे. ठीक आहे अमोलजी, धन्यवाद तुमच्या भूमिकेबाबत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.